शेतकरी बंधू नमस्कार. आज दिनांक 29/2/2024ला आपण जे आपल्या नर्सरीमध्ये रीबॅगिंग होत असते. आता जो केशर आंबा आहे 2 वर्षाचा तो आपण रीबॅगिंगला 3 वर्षामध्ये 40 किलोच्या बॅगमध्ये घेत असतो. आता त्यामध्ये पाटील आपण काय काय मिसळ आहे यामध्ये? तंबाखूची बुटी, हां गांडूळ खत हां आणि कीटकनाशकचे आपले बुरशीनाशक अशा प्रकारे टाकलेले आहेत. हां अशा प्रकारचे जे हे सर्व मटेरियल वापरून याला मराठी भाषेत गारा म्हणतात. हा जो गारा आहे हा आपण रीबॅगिंगला घेत असतो. त्याचबरोबर आता जो आपण केशर आंबा रीबॅगिंग होतो आहे त्याचा व्हिडिओ पाहणार आहे. जे आपल्याकडे 5 किलोच्या बॅगमध्ये केशर आंबा होता तो आंबा आता आपण 40 किलोच्या बॅगला रीबॅगिंग आणि हे नियोजन पुढील वर्षासाठी. पुढील वर्षामध्ये हाच आंबा आपल्याला खोड मनगटासारखं होणार आणि फुटवा जास्त असणार असं झाड डेव्हलप होत असतं. त्यासाठी हे आपण रीबॅगिंग नियोजन चाललेलं असतं. बरेच शेतकरी बंधू म्हणतात की मोठी रोपं असली की झाडं तग धरत नाहीत, त्याच्या मुळ्या पिशवीमध्ये फिरलेले असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुळ्या फिरलेल्या असतात का नाहीत ह्या गोष्टी आपण पूर्ण बघणार आहे आपण. कारण आता हीच रोपं लहान असताना आपण कलम बांधण्यापासून सर्व आपल्या नर्सरीमध्ये झाल्यामुळे आणि आपण जे रीबॅगिंग करत असतो ही रोपं क्वांटिटी जर बघितली तर वन टाईम ही रोपं 1-1 लाखाच्या घरात रोपं तयार होत असतात. रीबॅगिंग असतील, कलमं असतील. आता त्यामध्ये विक्री होऊन शिल्लक राहिल्यानंतर आपण ही रीबॅगिंग करत असतो. आता हा आपण 2 महिन्यापूर्वी केशर आंबा रीबॅगिंग केला आहे 40 किलोच्या बॅगला. तिची उंची आणि फुटव्याची संख्या बघू शकतो. अशा प्रकारची झाडं डेव्हलप करतो आहे आपण. आणि त्यानंतर चांगली झाडं सेट झाल्यानंतर फुटवा चांगला त्याचबरोबर खोड मनगटासारखं झालं की तिची किंमत 750 रुपयेपर्यंत आपण शेतकरी बंधूंना देत असतो. आता हे जे रोप आहे हे रीबॅगिंग करण्यासाठी आपण जे 5 किलोच्या बॅगमधील 2 वर्षाचं रोप शिल्लक राहिल्यानंतर आपण जे रीबॅगिंगला घेत आहोत तर तिची माहिती घेणार आहे आपण. बऱ्याच शेतकरी बंधूंच्या मला कमिटमेंट आलेत की सर मोठी रोपं घेतली त्याच्या मुळ्या फिरतात. तर आज त्यांना ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे दाखवायचं आहे की मुळ्या फिरत नसतात. जरा पाटीलांना इकडे या, 2 मिनटं इकडे या. हे रोप जरा उचला. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण मुळ्या फिरलेल्या असतात असे बरेच शेतकरी बंधूंचं मत येतं. तर असं काही नसतं. आता हीच ज्यावेळी पिशवी फाडून आपण 40 किलोच्या बॅगमध्ये घेतो आहे त्यानंतर आपण त्याला खत हे सर्व गोष्टी दिल्यामुळे मुळी फिरणे हा विषय नसतो. फक्त तयार रोपं कोण घेतं? डॉक्टर, पोलीस अधिकारी, बिझनेसमॅन, शिक्षक लोक ज्यांना लेबरवरती खर्च किंवा लेबर मिळत नाहीत अशा ठिकाणी आपण तयार झाडावरती जास्त भर देत असतो. आता ही जी झाडं आहेत ही रीबॅगिंग करून चांगली वाढवल्यानंतर आपण शेतकरी बंधूंना देत असतो. कारण ही नर्सरी आपली 35 एकरात आहे. टोटल आपल्याकडे 5 वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात. शासन मान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानाला बिल मिळतं आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरातली नर्सरी. आता जे रीबॅगिंग करून रोपं चांगली स्टेबल केली जातात, चांगली डेव्हलप झाल्यानंतर आपण विक्रीसाठी रोपं काढत असतो. आता मी जसं बोललो तुम्हाला आपण क्वांटिटीमध्ये रोपं बनवत असतो. तर हा जो प्लॉट दिसतो आहे आपल्याला हा टोटल एका लाईनला अशा 2-2च्या लाईनी बसवलेल्या आहेत आणि सर्व ठिकाणी ड्रीप इरिगेशनवरती झाडांना पाणी दिलं जातं, खतं सोडली जातात. आता ह्या झाडांना आपण बघू शकतो अशा प्रकारचा आंबा पण आलेला आहे. कारण ही रोपं स्वतः कलमं बांधल्यामुळे आपल्याकडे मदर प्लांट आपलेच आहे. त्याचबरोबर कलमं बांधण्याचं जे सगळं नियोजन असतं कारण प्युअर कोकणातील केशर आंबा यो आणि आपण स्वतः झाडं वाढवत असल्यामुळे झाडं तयार झाड लावली तर आपला लेबरचा खर्च वाचतो. 100% झाडं जगतात, मर होत नाही. त्याचबरोबर खात्रीशीर रोपं. अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. असा हा केशर आंबा बघू शकतो. आपली नजर जात नाही तिथंपर्यंत हा केशर आंबा आहे आणि हा असा रीबॅगिंग चाललेला आहे. तर शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की तयार झाडं घेणारा जो वर्ग आहे त्यांच्यासाठी ही रोपं बनवली जातात. आता ही 3 वर्षाची रोपं पुढील वर्षामध्ये खोड चांगली, झाडाची वाढ चांगली झाल्यानंतर आपल्याला ही रोपं मिळत असतात. 40 किलोच्या बॅगमधील आपल्याकडे 60 किलोच्या बॅगमध्ये पण आहेत. त्याचबरोबर 100 किलो 150 किलोच्या बॅगमध्ये पण रोपं उपलब्ध आहेत. अशा प्रकारचे आता आंबा पण सेटिंग होत आहे बघू शकतो आहे.
खात्रीचे रोपं, सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क. बघू शकतो व्ह्यू आपण, जो रोपांचा लॉट असतो क्वांटिटीमध्ये. आता हीच रोपं जूनमध्ये विकल्यानंतर शिल्लक राहिली की हीच रोपं आपण 60 किलोच्या बॅगला वापरतो. त्यानंतर हा जो प्लॉट आहे हा 3 नंबरचा प्लॉट आहे. असे आपले प्लॉट असतात. बघू शकतो. अधिक माहितीसाठी आपल्याला त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतं. खात्रीचे रोपं, सल्ला, मार्गदर्शन आणि प्युअर कोकणातील केशर आंबा. 1982ची नर्सरी, 42 वर्षाची जुनी नर्सरी, शासनमान्य नर्सरी.